जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC, पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत. चालू वर्षात 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर किती टक्के राहिला असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने व्यक्त केला आहे. तर चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर हा 7.3% एवढा राहील असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने व्यक्त केला आहे. म्हणजेच याचं आन्सर असणार आहे ऑप्शन ए 7.3%. मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के होता? तर मागील आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये भारताचा विकास दर हा 7.2% एवढा होता. म्हणजेच तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी 7.2%. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहेत? तर 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा या पणजी या शहरामध्ये होणार आहेत. म्हणजेच तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन बी पणजी. पणजी हे शहर गोवा या राज्याची राजधानी आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDb मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे? ऑप्शन ए डंकी, ऑप्शन बी जवान, ऑप्शन सी पठाण आणि ऑप्शन डी 12th फेल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12th फेल. 12th फेल या भारतीय चित्रपटाला IMDb मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळालेले आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? ऑप्शन ए मुकेश अंबानी, ऑप्शन बी रतन टाटा, ऑप्शन सी गौतम अदानी आणि ऑप्शन डी अझीम प्रेमजी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी गौतम अदानी. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत 12व्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी 12व्या. खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? ऑप्शन ए इलॉन मस्क, ऑप्शन बी आनंद महिंद्रा, ऑप्शन सी टिम कुक आणि ऑप्शन डी मुकेश अंबानी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए इलॉन मस्क. इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणत्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहेत? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी न्यूझीलंड आणि ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया या संघाने भारताला मागे टाकून प्रथम स्थान पटकावलेले आहे. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए कृषी विज्ञान, ऑप्शन बी पृथ्वी विज्ञान, ऑप्शन सी अंतराळ विज्ञान आणि ऑप्शन डी तंत्रज्ञान विज्ञान.
तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी पृथ्वी विज्ञान. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या योजनेसाठी पुढील 5 वर्षात किती कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे? ऑप्शन ए 5,990 कोटी, ऑप्शन बी 4,550 कोटी, ऑप्शन सी 5,400 कोटी आणि ऑप्शन डी 4,797 कोटी. याचं आन्सर आहे ऑप्शन डी 4,797 कोटी. केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या योजनेसाठी पुढील 5 वर्षामध्ये 4,797 कोटी रुपये एवढे खर्च करण्याची तरतूद केलेली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला 5 स्टार रँकिंग मिळाले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पिंपरी चिंचवड, ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी नागपूर. तर केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगरपालिकेला 5 स्टार रँकिंग मिळालेले आहे. भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन 2023-24 मध्ये किती लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविला आहे? तर भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन 2023-24 मध्ये 171.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविला आहे. म्हणजेच तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए 171.79 लाख कोटी. भारताचा विकास दर 2024 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.7%, ऑप्शन बी 6.8%, ऑप्शन सी 6.4% आणि ऑप्शन डी 6.2%. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.2%. भारताचा विकास दर 2024 मध्ये 6.2% राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2024 मध्ये जगाचा आर्थिक वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? ऑप्शन ए 2.3%, ऑप्शन बी 2.4%, ऑप्शन सी 2.5% आणि ऑप्शन डी 2.6%. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2.4%. तर संयुक्त राष्ट्रांनी 2024 मध्ये जगाचा आर्थिक वाढीचा दर हा 2.4% राहील असा अंदाज वर्तविला आहे. देशाचा परकीय चलन साठा 2.57 अब्ज डॉलरने वाढून किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे? तर देशाचा परकीय चलन साठा 2.57 अब्ज डॉलरने वाढून 623.2 अब्ज डॉलर एवढा झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे 2024-25 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येणार आहेत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.